वेल गाईज, हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि खूप दिवसानंतर तुम्ही मला ह्या गेटअपमध्ये बघताय आणि मी सुद्धा स्वतःला बऱ्याच दिवसानंतर ह्या गेटअपमध्ये बघतो आहे. सो मित्रांनो, फायनली आपण एका शॉर्ट ट्रिपला निघालेलो आहोत, एका राईडला निघालेलो आहोत. एक 40-45 किलोमीटरची आपली राईड असणार आहे आणि आपण चाललेलो आहोत एका रिसॉर्टला. तर मे बी मी त्याचा एकच व्हिडिओ बनवेल किंवा 2 व्हिडिओ, आता बघू आता कसं होतं आहे पुढचं. जास्त शूट तर काय आपल्याला करता येणार नाही आहे, जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण शूट करणार आहे. नाही तर इंस्टाग्रामला फॉलो करा, इंस्टाग्रामला सगळे लाईव्ह अपडेट सुरू आहेत, स्टोरीज आहेत, रील्स आहेत, सगळं तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. आणि अशा या सुंदर आपल्या राईडला सुरुवात करूयात भरपूर दिवसानंतर, बऱ्याच दिवसानंतर. चलो. सुख म्हणजे नक्की काय असतं असं जर मला कोणी विचारलं तर मी त्याचं उत्तर हे नक्कीच बाईक राईड असंच देणार आहे. कारण की बाईक राईडसारखी दुसरी थेरपी माझ्या आयुष्यात नाही. आणि त्यात अशा सुंदर रोडवरती जर ती बाईक राईड असेल ना, म्हणजेच या वेल्ह्याच्या दिशेने जाणारी, ज्याचं की नव्याने नाव झालेलं आहे राजगड तालुका. आणि तिथला हा सुंदर असा रस्ता, हा सुंदर असा परिसर आणि आपली बाईक आणि हे ढगाळ वातावरण आहे. म्हणजे काल बऱ्यापैकी इकडं जोरदार पाऊस झाला होता असं मी ऐकलं होतं. आज पण होण्याची शक्यता आहे असं म्हणतायत. आता बघूयात काय होतं आहे. किती सुंदर दिसतंय मित्रांनो, किती शांतता आहे बघा. थोडंसं जरा ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे पावसाची दाट शक्यता आहे दुपारी 3 किंवा 4 नंतर वगैरे. आत्ता वाजलेले आहेत तर 12:44. सो फार सो गुड. सो मित्रांनो, फायनली आपण आपल्या रूमवरती पोचलेलो आहोत. अशी काहीशी रूम आहे, डबल बेड, AC, TV, ह्याचा फारसा काही उपयोग नसतो. आणि हा आपला मिरर, फ्लॅश चालू आहे, बंद केलेला आहे मी. आता मी दिसत असेल तुम्हाला, थोडासा ब्लर दिसतंय का? हां, आपली कॅमेराची पण क्वालिटी खराब आहे आणि मिरर पण थोडासा खराब आहे. इकडं स्टोरेज एरिया आहे, इकडं वॉशरूम्स आहेत. ऑल राईट. परफेक्ट आहे, सो फार सो गुड. आणि आपली, मी तुम्हाला म्हटलं तसं 50 किलोमीटर्सची राईड सांगितलं का नाही माहीत नाही, 50 किलोमीटर्सची राईड झाली आहे, 55 वगैरे झाले असतील. तर हे जे एक्झॅक्ट लोकेशन आहे ना, हे मित्रांनो वेल्ह्याच्या अलीकडे आहे. म्हणजे तुम्ही पुणे सातारा रोडवरती येणार, नसरापूर म्हणून गाव आहे, नसरापूरच्या आतमध्ये टर्न मारल्यानंतर आहे ना, एक साधारण 26 किलोमीटरच्या अंतरावरती हे आपल्याला रिसॉर्ट पाहायला मिळतं. इकडून काय व्ह्यू आहे का? ओके, इकडे पूल आहे, मी आता स्टार्टिंगला दाखवलं. इकडून एंट्री आहे, इथं आपण आपली गाडी पार्क केलेली आहे. त्यांना आता पाणी बॉटल
आणि एक सुंदर असं एनर्जी ड्रिंक आपण मागवलेलं आहे. बाय द वे मित्रांनो, तुम्ही आपला टी शर्ट बघितलात की नाही? आता तुम्हाला मिररमधून दिसत नसेल तर असं दाखवतो मी. दिसला? चला भूर, मला कमेंट करून सांगा कसा वाटतोय ते. इथे हे कुठले तरी पक्षी येऊन बसत आहेत. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. रायडिंग जॅकेट काढून ठेवलं आहे. ए सीचा काहीतरी लफडा दिसतोय. आल्यावर विचारूयात. ही आपली सेकंड रूम आहे बाजूबाजूलाच. बाय द वे, मी आता शूटमध्ये दाखवू शकेन का नाही माहीत नाही. आम्ही टोटल 6 जण आहोत. 3 मुली आणि 3 मुलं असं. आणि असं काहीसं हे रिसॉर्ट आहे. मित्रांनो, ह्या रिसॉर्टमध्ये आहे ना, ह्यांनी खूप सुंदर असे हे पक्ष्यांसाठी हे बनवलेलं आहे. म्हणजे हा एक व्ह्यू पॉईंट आहे आणि तिथे हे पक्ष्यांचं त्यांनी एक असं पिंजरा टाईप बनवलेलं आहे. खूप छान छान आणि सुंदर सुंदर पक्षी आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि खूप भारी वाटतंय बघून. तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करा यार मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पहा, कमेंट करा आणि लाईक करायला देखील विसरू नका. आणि ह्याच रिसॉर्टच्या बाजूनी आहे ना, इथं एक सुंदर अशी नदी पण वाहते. म्हणजे मागच्या मी एका माझ्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ह्याच रिसॉर्टचा आहे ना, मी एक प्रॉपर व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मी याचं नाव वगैरे सगळं सांगितलेलं आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी टाकेन, ती नक्की बघा. आणि हे नेक्स्ट डे मॉर्निंग मित्रांनो, म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी आम्ही एवढं दमलो होतो ना, मस्त चिल रिलॅक्स आम्ही टाईम एन्जॉय केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ आहे. आता नाश्ता करून आमचा चेकआउट आहे आणि हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो आहे. ओके, टाटा, बाय बाय.